नमस्कार. गोऱ्या आणि विजया आमची पिढी एका अर्थाने दुर्दैवीच म्हणायची. आम्ही जन्मलो आणि भारताचे पहिले पंतप्रधान निर्वतले. दुसरे पंतप्रधान स्थिर स्तरावर होईपर्यंत आमचं बालपण गेलं आणि 72चा दुष्काळ आला. या दुष्काळाची धग आमच्या पोंगाळ अवस्थेवर होती. त्यातच त्या आणीबाणीचा वेगळाच तमाशा. आम्ही जेव्हा तरुण झालो तेव्हा देशातलं सोनं इंग्लंडच्या बँकेत घाण पडण्यासाठी निघालं होतं. लायसन आणि परमिट राज्याची राजवट होती. या लायसन परमिट राज्यातील परिस्थिती अशी की एखाद्याचा गॅस किंवा स्कूटरला नंबर लागला तर त्याची मध्यमवर्गीयातून उच्च मध्यमवर्गीयात बढती व्हायची. घरोघरी रॉकेलकरिता डब्बे असायचे. हे डब्बे आणि त्याचा मालक तासनतास रांगेत उभे राहायचे. कुणीतरी टार्गट साखर आली ही अफवा पसरवायचा आणि लोक पिशव्या कार्ड घेऊन रेशन दुकानी धावायचे. या कार्ड म्हणजे रेशन कार्ड आणि पिशवीचं नातं असं की ते विसरू नये म्हणून एकमेकांना नेहमी बिलगून ठेवलेले जायचे. कधी कधी घरातला एखादा सभासद काही कामासाठी रेशन कार्ड काढून ठेवायचा तर दुसरा घाईत पिशवी काखेत मारून रेशन आणायला जायचा. रेशनच्या लाईनीत नंबर जवळ आल्यावर त्याच्या लक्षात यायचं की आपल्या काखेत फक्त पिशवी आहे, कार्ड नाही. त्यावेळी त्याची होणारी चळफळ, चिडचिड, जळफळाट वर्णातीत असायचा. यातच पुढचे आणि मागचे रेशन न्यायला आला आणि कार्ड विसरून आला होय असे टोमणे मारून आगीत तेल ओतायचे. सरकारी किंवा खाजगी कुठल्याच नोकऱ्या नसल्याने नेते लोक तरुणांना स्वयंरोजगाराचा उपदेश करत होते. व्याजदर 12 ते 18% असताना कर्ज घेऊन उद्योगधंदे उभारण्याचं आत्मघातकी तत्वज्ञान माथी मारलं जात होतं. जीवविज्ञानातला तग धरून राहणे, सर्व्हायव्हल म्हणजे काय याचा पुरेपूर अनुभव आम्ही घेत होतो. पुढे जागतिकीकरणाच्या किनारा देशाने गाठला पण तोपर्यंत आमची तिलकी नैया बुडाली होती. या सगळ्या अर्थाने आमची पिढी दुर्दैवी म्हणायला काही हरकत नाही. आमच्या पिढीचे दोन निवृत्त एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांचे जगलो असे भाव असण्यापेक्षा तरलो असेच भाव असतात. ही प्रस्तावना मी तुम्हाला एवढ्यासाठीच करतोय की ही प्रस्तावना तुम्ही लक्षात घेतली, ऐकली तर मी पुढे सांगणार आहे त्या दोन मित्रांची हकीकत तुम्हाला नीट कळू शकेल. वेगवेगळ्या प्राथमिक शाळातून जेव्हा आमची अर्धी कच्ची मडकी माध्यमिक शाळा नावाच्या कुंभारवाड्यात आणून टाकली गेली तेव्हा माझ्यासारख्या एका अर्ध्या कच्च्या मडक्याची दोस्ती झाली. त्याचं नाव साहेबराव गोरे. एखाद्या मातब्बर पुढाऱ्याला शोभेल असं हे नाव. तरी हा साहेबराव इतरांसाठी गोऱ्याच होता. याची शरीरयष्टी जाड्या आणि रोड्यामधल्या रोड्याची, किरकोळ किंवा हडकुळ्या प्रकृतीच्या असलेल्या गोऱ्याची जीभ मात्र मोहम्मद अलीसारखी लढाऊ होती. भांडणात किंवा वादावादीत आपल्या वाकचातुर्याने कोणालाही गारद करण्याची ताकद त्याच्या जिभेत होती. कुठल्याही परिस्थितीत आपलं एक तत्वज्ञान उभं करून समोरच्याला पटवण्याची युक्ती त्याला अवगत होती. आजकालच्या प्रथेप्रमाणे गोऱ्याला बोलबच्चन म्हणायला काही हरकत नाही पण तसा तो नव्हता. आपल्याला पटलेली आवडलेली गोष्ट तो मनापासून करायचा, त्यासाठी कष्ट घ्यायचा. याचंच फळ त्याला पुढे मिळत गेलं. आडनावाप्रमाणे रंग गोरा देऊन निसर्गाने मेहरबानी केली असली तरी मेहरबानी हो मेहरबानीच. कारण विचार करा त्याचा रंग जर काळा असता तर पोरांनी किती त्याची थट्टा उडवली असते. त्यात थोडी लालसर झाक होती. केसही मंद वृद्धीचे, पातळ आणि कुरळे, थोडे भुरकट. एखादा युरोपियन जणू भटकत आला असावा अशी एकूण झाक. तुम्ही जरा मागे वळून अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण क्रमिक शाळेपेक्षा शाळाबाह्य अक्रमिक गोष्टीतूनच जास्त शहाणपण शिकतो. माझं असं शाळाबाह्य अक्रमिक शहाणपणाचं शिक्षण
बरंचसं गोऱ्याकडूनच झालं. गोऱ्याचं गाव शहरापासून जवळच करकट्टा नावाचं. गोऱ्या सांगताना मात्र आपल्या गावाचं नाव कलकत्ता सांगायचं. मी त्याच्या गावाला एकदा तरी यावं असा त्याचा बराच आग्रह होता, विशेषतः एळवशीला. एका एळवशीला गोऱ्याच्या गावाला जायचं आमच्या दोघांचं ठरलं. एसटीच्या तिकिटाची चौकशी केली तर गोऱ्याचं म्हणणं पडलं, एसटी कशाला, ह्या मुरुडच्या जरा पुढे गेले की कलकत्ता, जाऊ की सायकलवर. गोऱ्याकडे त्याच्या भावाची सायकल होती. माझ्याकरता भाड्याची सायकल घेण्याचं ठरलं. 20 पैसे तासाने एसटीच्या तिकिटाशी एकदा पडताळून पाहिलं गेलं आणि गोऱ्याच्या कलकत्त्याला सायकलवर भल्या सकाळीच आम्ही निघालो. माझ्या शहरी अनुभवात नसलेल्या बऱ्याचशा गोष्टी वाटेत गोऱ्यानं मला दाखवल्या. त्यात मला ओळखू न येणाऱ्या शेतातल्या उभ्या पिकापासून आकडे टाकून वीजचौर्य कसे करावे पर्यंतच्या विविध ग्रामीण जीवनशैली होत्या. सूर्य डोक्यावर यायला लागला तसा माझा नूर पाहून गोऱ्यानं हे काय आलंच की कलकत्ता, हे काय आलंच की कलकत्ता हे पालुपद सुरू केलं. शेवटी रस्त्यावरून एक वळण घेऊन 100 पायडेलच्या कष्टात गोऱ्याचं घर आलं. 2 खणी छोट्याशा मातीच्या घरापुढे गायीनं हंबरून आमचं स्वागत केलं. गोऱ्याच्या आईचे रखरखीत कष्टाळू हात माझ्या चेहऱ्यावर मायेनं फिरले. मी येणार हे गोऱ्यानं बऱ्याच दिवसापासून तिला सांगितलं असावं असं वाटलं. गोऱ्याच्या घरी गेल्यावर मला कळलं की गोऱ्याचे वडील त्याच्या लहानपणीच गेले होते. त्याचा मोठा भाऊ आणि त्याच्यात बरंच अंतर होतं. मोठ्या भावाला मूलबाळ नव्हतं. तो गोऱ्यालाच आपल्या मुलाप्रमाणे वाढवत होता. कधी कधी शाळेत बोलताना गोऱ्या त्याच्या दादा बहिणीचा उल्लेख एवढा भावुकतेने का करतो याचं रहस्य मला त्या दिवशी उलगडलं. माणसाचं अंतरंग कळायला माणसाच्या सहवासाची आणि जवळ जाण्याची गरज असते. हे त्यावेळी कळलं नसलं तरी आता कळतं. गोऱ्याच्या शेतात दिवस मजेत गेला. उन्हं कळायला लागली तसे आलेल्या रस्त्याची उजळणी करत परत निघालो. शहराच्या जवळ पोचलो तेव्हा दिवे लागण झाली होती. सायकलिंगचा थकवा जाणवत होता. सायकलच्या नळीला पाठ लावून निरोप सुरू झाला. तसे उद्याच्या शाळेची आणि राहून गेलेल्या गृहपाठाची आठवण दिवसभराच्या आनंदावर विरजण घालायला आली. उद्याच्या काळजीने क्षणभर दोघेही झाकळलो. पण क्षणभरातच गोऱ्याची प्रेरणादायी जीभ गुरुकृपेप्रमाणे बोलू लागली. अरे जाऊ दे, होऊन काय होईल. भूमितीचा मास्तर काय निस्ता कान पिरगाळतो. तो आमका मास्तर काय खाली वाकून पाठीत एक धपाटा घालतो. तो इंग्रजीचा मास्तर काय अंगावर ओरडतो. काय टेन्शन घ्यायचं नाही, उद्या बिंदास शाळेत जायचं. गोऱ्याच्या या अमृतवाणीने मला बराच धीर आला. विचार केल्यावर वाटलं की एक छडी, एक धपाटा, उठबशा अशा क्षुल्लक गोष्टींच्या भीतीने आपण उगीच गृहपाठाचं टेन्शन घेतो. तेव्हापासून गृहपाठ की शिक्षा यामध्ये कधी कधी मी शिक्षेचा पर्याय निवडू लागलो. यामुळे बुधवारच्या कित्येक बिनाका गीत मला निर्धास्तपणे मला ऐकता आल्या. ही गोऱ्याचीच कृपा. सिनेमाचं आकर्षण त्या काळी कोणाला नव्हतं. वरच्या प्रस्तावनेची दुर्दैवी परिस्थिती म्हणून जी कथन केली त्या वृक्ष परिस्थितीत हिंदी सिनेमा आणि सिनेसंगीत ओयासिस प्रमाणे होतं. मला सिनेमाचं प्रचंड आकर्षण होतं. तर गोऱ्या सिनेमाच्या बाबतीत काले अक्षर भैंस बराबर होता. सिनेमाचं आकर्षण असलं तरी तो पाहण्यासाठी पैसे आणि परवानगी दोन्ही मिळवावे लागत. नवीन येणाऱ्या किंवा चालू सिनेमातल्या काही प्रसंगाचे फोटो एका काचेच्या नोटीस बोर्ड वजा पेटीत टॉकीजमध्ये लावले जात. ते फोटो पाहून दुधाची ताण ताकावर भागवण्याचा एक पर्याय होता. एका शनिवारी अशाच टॉकीजची भेट करायचं ठरलं आणि गोऱ्या त्याला तयार झाला. गोऱ्याला फारसा रस नव्हता तरी तो तयार झाला, कारण त्याचा घराचा रस्ता टॉकीजच्या पुढेच होता. शनिवारी आम्ही निघालो.
तेव्हा गोऱ्याने शॉर्टकटने जाऊ म्हणत होता, तर मी लॉंगकटने. शॉर्टकट कथित वेश्यावस्तीतून जात होता. तिथं जुगार खेळणारे लोक खिशातले पैसे काढून घेतात अशीही कोणीतरी मला भीती घातली होती. माझ्या या शंकेवर किरकोळ गोऱ्याचं ठोक उत्तर होतं, अरे चल, मी आहे ना, त्या बायका काय आपल्याला धरून ठेवणार आहेत का? आणि आपल्या खिशातले पैसे काढून कोणी घ्यायला, आपल्या खिशात पैसे कुठं आहेत तेव्हा? गोऱ्याचा बिंदासपणा आणि लॉजिक दोन्ही पटलं आणि त्याच्यासोबत शॉर्टकटने निघालो. याच रस्त्यावर टॉवेलची उभी घडी पसरून त्यावर पत्त्याचा जुगार खेळला जायचा. एक माणूस हात चलाकी करत टॉवेलवर 4-5 पत्ते टाकून राणी पे लगाव, राणी पे लगाव असं ओरडायचा. लोक झाकलेल्या पत्त्यावर पैसे लावायचे. ज्याने राणीवर पैसे लावले त्याला जास्त पैसे मिळायचे. असा काहीतरी तो खेळ होता. मला त्या माणसाच्या हात चालेखायचं कुतूहल होतं, पण त्या लोकांची भीतीही वाटत होती. गोऱ्याने माझ्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाला, चल बघू. आम्ही दोघेही राणी किधर आहेचा खेळ बघू लागलो. बघता बघता उघडपणे राणी ओळखायची चर्चा करू लागलो. तसं आम्हाला दोघांनाही हाकलून देण्यात आलं. या प्रसंगानंतर माझी पांढरपेशामनातली अशा अभद्र समजल्या जाणाऱ्या वस्त्याबद्दलची आढी आणि भीती गेली ती कायमचीच. याचं कारण गोऱ्याच होतं. त्यावेळी शालांत परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांपुढे 3च पर्याय असायचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान. या 3 पर्यायापेक्षा वेगळा काही पर्याय असू शकतो हे तेव्हा कोणाच्या कल्पनेतही नव्हतं. रोजगाराची हमी आणि बौद्धिक प्रतिष्ठा या गैरसमजातून उत्तम गुण असलेले विज्ञान शाखा निवडी. कलेला कोणी विचारत नाही असे म्हणणारे वाणिज्य शाखेत जात. काहीच नाही म्हणून उरलेला कले शाखेत निवडत. गोऱ्याने वाणिज्य निवडलं होतं. तरुणपणाच्या दुसऱ्या अवस्थेत गोऱ्या उंच आणि शिडशिडीत दिसत होता. कुणाच्या तरी सांगण्यावरून त्याच्या डोक्यात LLBचं वारं शिरलं. त्यानं LLB केलं. काळा कोट घालून काही दिवस सायकलवर कोर्टाच्या चक्राही मारल्या. या दरम्यान सैनिकी शिक्षणाबरोबर कायद्याचंही शिक्षण प्रत्येकाला सक्तीचं करावं असं त्याचं आग्रहाचं मत झालं. त्याच्या प्रत्येक भेटी ते ऐकावं लागेल. काही दिवसानंतर अचानक गोऱ्या एका मोपेडवर वेगाने जाताना दिसला. त्याला थांबवून चौकशी केली तेव्हा कळलं की तो एका फायनान्स कंपनीत पेढीमध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होता. त्या फायनान्सनेच मोपेडसाठी कर्ज दिलं होतं. तो पूर्वी करत असलेल्या वकिलीबद्दल डिवचलं तर त्याचं उत्तर होतं, अरे कावळ्याचा कोट घालून कितीतरी बगळे तिथं अगोदरच उभे आहेत. आपल्या चोचीत मासा येऊस तर आपण म्हातारे व्हायचं. अकाउंटन्सी सारखा कामाचा विषय दुसरा नाही. यानंतर अकाउंटन्सीचं महत्त्व, चुकवले जाणारे टॅक्सेस, फायनान्स क्षेत्रात असलेला काळा पांढरा पैसा याचं बोधामृत ऐकावं लागलं. एवढं अमृत पिल्यावर चहासारखं क्षुल्लक पेय पिण्यात मजा नाही असं म्हणून गोऱ्या आला तसा वेगाने निघून गेला. पुढे मी मुंबईला आलो. अधनं-मधनं गोऱ्याविषयी कळत होतं. गोऱ्यानं जिथं काम स्वीकारलं होतं ते लक्ष्मी फायनान्स आता व्यवसायात आघाडीवर होतं. गोऱ्या त्यात जीव ओतून काम करत होता. शहरातल्या फायनान्स क्षेत्रात साहेबराव गोरे हे प्रतिष्ठेचं नाव झालं होतं असं कानी आलं. मित्र म्हणून मनातून कौतुक वाटत होतं. मुंबईहून एकदा गावी गेलो असता अचानक गोऱ्या वेगाने मोटरसायकलवर जात असलेला दिसला. तो वेगात असल्याने थोड्या साशंकतेनेच हाक दिली. काही अंतरावर गोऱ्या थांबला. मोटरसायकलवर उतरून गळाभेट झाली. त्यालाही आनंद झालेला दिसला. मी त्याच्या फायनान्सचं ऑफिस आणि त्याचा रुबाब पाहायला यावं असा त्याचा आग्रह होता. निदान त्यांनी बांधलेलं घर तरी पाहावं असं त्याला वाटत होतं. घराविषयी सांगताना गोऱ्यानं नेहमीप्रमाणे त्याचं तत्वज्ञान सांगितलं. म्हणाला, लोक 4 व्हीलर घेतात. आपल्याला खोटी प्रतिष्ठा नाही दाखवायची. 2 व्हीलरवर काम भागतंय ना, मग 4 व्हीलर कशाला? शिवाय बुडाखाली 4 व्हीलर म्हटल्यावर कौतुकापेक्षा जळणारेच जास्त असतात. 4 व्हीलर घेण्यापेक्षा तोच पैसा मी घरात घातला. आता बघत राशील असं घर बांधलंय, या ना बघायला एकदा.
गोऱ्यानं शून्यातून सुरू करून स्वकष्टाने बांधलेलं घर पाहायला नक्की येण्याचं आश्वासन मी त्याला दिलं. पुढच्या भेटीत ते पाळण्याचंही मनाशी मी नक्की केलं. घाईतच असलेला गोऱ्या निरोप घेऊन वेगाने चालला होता तसा वेगानेच गेला. यानंतर मुंबईत परत आलो. मुंबईच्या दैनंदिन धावपळी व्यस्त झालो. आला दिवस कसा गेला हे कळत नव्हतं आणि एकूण दिवस किती गेले हेही कळत नव्हतं. एके दिवशी सकाळीच गावाकडच्या मित्राचा फोन आला. शहरातल्या चौकात उभा राहून तो मला सांगत होता, अरे तुझा मित्र तो गोरे, त्याचं होर्डिंग लागलंय. मी आश्चर्य दाखवत विचारलं, वाढदिवस का? तो इतका मोठा झाला का? पलीकडून उत्तर आलं, नाही रे, श्रद्धांजलीचं. सुरीने एखादा पदार्थ कापता कापता आपल्या बोटाचाच तुकडा पडावा तसं झालं. किरकोळ आजाराचं निमित्त होऊन गोऱ्या गेला होता माझ्या दृष्टीनं अचानक. खरं तर मला सांगायचं ते वेगळंच आहे, पण ते सांगण्यासाठी तुम्हाला आणखी एका मित्राची म्हणजे विजयाची हकीकत ऐकावी लागेल.